वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित हिरापूरचे माजी सरपंच दिवाकरजी निसार, गुरवडाचे उपसरपंच अनिलजी कोटारे, हरिभाऊ मडावी, तात्याजी चिजगरे, परीक्षितजी बांबोळे, विकासजी जेंगटे, देवरूजी मेश्राम, देवाजी जेंगटे, उपस्थित सर्व शेतकरी बांधव. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये विमानतळ बनवण्याकरिता हिरापूर, गुरवडा, राकी आणि शिरपूर येथील जागा अधिग्रहित करण्याचा एक पत्र शासनाकडून निघाला होता आणि त्या विरोधामध्ये सातत्यानं या चारी गावच्या शेतकऱ्यांनी सर्वेला आणि जी शासनाकडून त्या ठिकाणी कागद घेण्याचं काम चालू झालं त्या सगळ्या प्रोसेसला शेतकऱ्यांनी विरोध केला. मागील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ठिय्या आंदोलन केला. ठिय्या आंदोलन 4 तारखेच्या ठिय्या आंदोलनाला त्या ठिकाणी सरकारमार्फत 5 तारखेला दखल घेण्यात आली आणि राज्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे सहपालकमंत्री त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणती जागा ही भूसंपादनाची अधिग्रहित केली जाणार नाही अशा प्रकारचा एक स्थगितीचा पत्र त्या ठिकाणी दिला. शेतकऱ्यांनी तात्पुरता तो आंदोलन मागे सुद्धा घेतला आणि तो करत असताना त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की हा आंदोलन शासनाचा अधिग्रहणाचा जो नोटीस आहे तो रद्द होईपर्यंत हा आंदोलन आणि ही लढाई आमची सुरू राहणार. आणि त्याचाच भाग म्हणून शेतकऱ्यांचा शिष्टमंडळ माननीय राज्यपाल महोदयांना त्या ठिकाणी भेटला. माननीय राज्यपाल महोदयांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला सांगितलं की शासनाकडून जे हे अधिग्रहण चालू आहे या अधिग्रहणासंदर्भात जिल्हाधिकारी असेल, कमिशनर असतील आणि राज्य शासन असेल याच्याकडे आम्ही स्वतः पत्र पाठवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांची सुपीक जमिनी घेऊ नये अशा पद्धतीची त्यांची भूमिका त्या ठिकाणी त्यांनी सांगितली. त्याचाच भाग म्हणून आम्ही विधान भवनाचं अधिवेशन चालू आहे. विधान परिषदेमध्ये तिथं सन्माननीय आमदार अभिजितजी वंजारे यांनी शेतकऱ्यांची भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट शब्दामध्ये सांगितली. कशा पद्धतीने त्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होणार आहे आणि शेतकऱ्यांनी आतापर्यंत या सगळ्या भूसंपादनाला विरोध केल्यानंतर कशा पद्धतीने शासन त्या ठिकाणी बळजबरी करू पाहत आहे. इत्थंभूत माहिती विधान भवनामध्ये विधान परिषदेमध्ये अभिजित वंजारी साहेबांनी मांडली. काल सन्माननीय आमदार नाना पटोले साहेब असतील, वडेट्टीवार साहेब असतील यांनी विधान भवनामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू घेऊन त्या ठिकाणी आपले वेदना त्या ठिकाणी सांगितल्या. ही सगळं चालू असताना सुद्धा एक ऑनलाईन नोटीस किंवा ऑनलाईन एक टेंडर याच्यामध्ये शासनामार्फत निघालाय. MADC लिमिटेड आणि त्या विभागाच्या माध्यमातून एक नोटीस किंवा एक जाहिरात त्या ठिकाणी निघालेली आहे. या जाहिरातीमध्ये त्यांनी सांगितलंय की फॉरेस्टची जी लँड आहे त्या लँडला मोजणी संदर्भात किंवा या लँडला कसं कन्सल्ट करता येईल याकरिता एक समिती किंवा त्या ठिकाणी एखाद्या आपल्या भाषेत कंत्राटदार त्या ठिकाणी नेमण्यासंदर्भाचं एक त्यांनी टेंडर त्या ठिकाणी काढलेला आहे. या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना आता भेटलो. त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये सुपीक जमिनी कुठे शेतकऱ्याच्या याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही, परंतु फॉरेस्टची जमीन किंवा वन विभागाची जमीन त्या ठिकाणी आपल्याला जी आहे त्या संदर्भात काही करता येईल का याचा आम्ही त्या ठिकाणी या जी काही टेंडर निघालाय या टेंडरच्या माध्यमातून जी काही कंपनी नेमण्यात येईल त्या माध्यमातून तो करण्याचा
विमानतळ प्राधिकरणाचा त्या ठिकाणी काम आहे. परंतु आमची शेतकऱ्यांची स्पष्ट भूमिका आजही आहे, कालही होती आणि पुढेही राहणार आहे की आमच्या सुपीक जमिनी सोडून तुम्हाला इतरत्र कुठेही तरी काम करायचं असेल, एअरपोर्ट उभारायचं असेल, याच्यासाठी विकासासाठी कोणत्याही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विरोध असण्याचं कारण नाही. परंतु सातत्यानं शेतकऱ्यांना आपण स्थगिती दिली, सातत्यानं शेतकरी त्या ठिकाणी आपल्या सुपीक जमिनी देणार नाही असे बोलून राहिलेले आहेत. तरी परंतु त्यांना आपल्यावरती विश्वास राहणार नाही अशा प्रकारची भूमिका शासनाकडून, प्रशासनाकडून व्हायला नको पाहिजे अशी शेतकऱ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. याच्यामध्ये आम्ही मानतो की उल्लेख केलेला नाही, परंतु तुम्ही एकीकडे हिरापूर, शिरपूर या चारही गावाचा त्या ठिकाणी उल्लेख करून 104 कोटी जी मंजुरी मिळवून दिलेली आहे एअरपोर्ट प्राधिकरणाला किंवा एअरपोर्ट बनवण्यासाठी, ही जर रद्द झाली आणि त्यानंतर त्यांनी जर कुठेही सर्वे केला तर आम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कोणतीही अडचण नाही. परंतु एकीकडे हे गावात जसेचे तसे तो कागद आपला ठेवलेला आहे आणि हे सगळी प्रोसेस स्थगिती दिल्यानंतर हा परत नव्यानं काहीतरी आणायचा, म्हणजे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायची, शेतकऱ्यांमध्ये दुपडी निर्माण झाली पाहिजे याची वाट बघायची आणि सुपीक जमिनी न घेता एअरपोर्ट आम्ही उभारू असं तोंडी सांगण्यापेक्षा याच्यामध्ये सरळ सरळ शासनाने जोपर्यंत हा आदेश रद्द होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारच्या प्रोसेस या एअरपोर्ट संदर्भात तरी करू नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांना आमचा म्हणणं त्या ठिकाणी सांगितलं. जिल्हाधिकारी महोदयांनी त्या ठिकाणी बोलले की आम्ही सुपीक जमिनीच्या कोणताही सर्वे किंवा त्या ठिकाणी सुपीक जमिनी घेण्यासंदर्भातला हा नोटीस नाही, परंतु आमची मागणी हीच आहे, ही जरी शेतकऱ्यांची सुपीक जमिनी घेण्यासंदर्भातली नोटीस नसली किंवा टेंडर नसला तरी परंतु जोपर्यंत हा आदेश रद्द होत नाही तोपर्यंत या सुद्धा जागा शासनाने मोजू नये, जेणेकरून आम्हाला त्यांच्यावरती विश्वास राहील, प्रशासनावर विश्वास राहील, सरकारवर विश्वास राहील की शेतकऱ्यांची धोकेबाजी त्या ठिकाणी होत आहे की नाही हे आम्हाला त्या ठिकाणी कळेल. म्हणून आज शाळेचा पहिला दिवस संपूर्ण राज्यामध्ये अनेक ठिकाणी मंत्री महोदय पहिला दिवस त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी जातात, पण दुःख आम्हाला या गोष्टीचं आहे की शेतकरी एवढा वेदनेनं त्रस्त आहे, गावातल्या आपल्या आईवडिलाच्या वेदना बघून आज विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये जायला त्या ठिकाणी तयार नाही. स्वतः विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला की आमच्या जमिनीत जाणार असतील तर आमच्या या ठिकाणी शिक्षण शिकून सुद्धा फायदा काय, आमचे आई वडीलच या ठिकाणी मरणाच्या दारात उभे असतील तर आमचं या ठिकाणी शिक्षण शिकून उपयोग काय. म्हणून आज विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी, दुर्दैव आहे या जिल्ह्याचं आणि या राज्याचं का जिथे सगळे विद्यार्थी शाळेमध्ये मोठमोठ्या उद्योगपतींचे मोठमोठ्या शाळेमध्ये चालले, मोठमोठ्या राजकारण्यांचे मुलं शाळेमध्ये चालले आणि आमचा शेतकऱ्याचा मुलगा आपली शेती वाचवण्यासाठी त्या ठिकाणी शाळेमध्ये जाऊ शकत नाही, हे शासनाचा अपयश आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जर पालकमंत्री म्हणून ते जर या निर्णयाकडे जर लक्ष देऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसतील तर मी या अगोदरही सांगितलंय की जिल्ह्यातला सगळ्यात निष्क्रिय पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची नोंद आम्हाला जिल्हावासियांना घ्यायची वेळ आलेली आहे. इतका त्रास, एवढा संकट जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर आलं असताना सुद्धा एक साधी बैठक जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री महोदय घेत नाही. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रशासनाकडे त्या ठिकाणी पाठपुरावा करून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्यांची दिसत नाही. एकही सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी या विषयावर बोलायला तयार नाही. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांनी जो हा आज त्या ठिकाणी आंदोलन उभारला, हा खरोखरच भूषणावं नाही. हा आमच्यासारख्याही सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी सुद्धा हा भूषणावं नाही की एवढी छोटी छोटी मुलं त्या ठिकाणी आपल्या शेती वाचवण्यासाठी आंदोलन करत आहे. म्हणून माझी आपली सगळी पत्रकार बंधूंना विनंती आहे की हा विषय जरी आज 2-3-4 गावचा जरी असला तरी परंतु हा येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याच्या
संपूर्ण शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारा विषय आहे. याच्यामध्ये संपूर्ण पर्यावरण हा गडचिरोली जिल्ह्याचा नष्ट होण्याच्या मार्गाला लागलेला आहे. आज एवढा विरोध होता. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.